लास्ट काय झालं आपलं, फोर्स ऑन अ मुव्हिंग चार्ज इन अ मॅग्नेटिक फील्ड, राईट. त्याच्यामध्ये मी एक स्टेटमेंट लिहून दिली होती तुम्हाला, काय होती? The charged particle Q moves with a velocity v inside a uniform magnetic field. Then the magnetic force acting on a charge is F equals to BQ V into sin theta. याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? इट वॉज अ कोणता प्रोडक्ट? क्रॉस प्रोडक्ट. आणि काल मी तुम्हाला एक हे सांगितलं होतं, एक गड़बड़ हो गई कल मेरे से, मैंने आपको कुछ गलत बता दिया जो पहले सही था. काय चेंज केलं आपण काल? स्केलर टू वेक्टर ना. तुम्हाला कोणाला नाही लक्षात आलं की व्हॉट वी डिड वॉज फील्ड लाइन्स इलेक्ट्रिक फील्ड इनटू एरिया, इनटू सॉरी एरिया होता ना, किंवा आपण डेल्टा एस लिहिलं होतं, स्मॉल एरिया. डेल्टा एस लिहिलं का ए लिहिलं होतं? चेक करा तर. इनटू कॉस थीटा होतं, राइट. So what does this cos theta mean? E was electric field, right? Delta S was the area vector. So electric field is also a vector quantity. So दोन वेक्टर जेव्हा मल्टीप्लाई झाले विथ cos थीटा, इसका मतलब क्या है? It will be a scalar quantity. ला एक्सेप्ट की भाई मेरे से गलती हो गई थी कल, इतना चेंज कर लो. हाच फॉर्म्युला लिहिलाय का डेल्टा एस लिहिलाय की काय लिहिलाय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा नाही, इलेक्ट्रिक फ्लक्सचा, सॉरी. काय लिहिलाय? डेल्टा एस ना, वेयर डेल्टा एस इज अ एरिया वेक्टर, वो उतना चेंज कर लो. आणि ते आपण डेल्टा एस का बरं लिहिलंय? इवन इफ यू राइट दिस लाइक डेल्टा एस और डी एस, दिस बोथ आर सेम. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुम्हाला काल सांगितलं होतं डी एस हे लिहितो म्हणजे याचा अर्थ काय आहे? व्हेरी स्मॉल एरिया. म्हणून इथे काय येणार आहे? आपण डी एस घेतलं बिकॉज इट इज अ एरिया वेक्टर विच इज व्हेरी स्मॉल. खूप लहान असल्यामुळे आपण त्याला तसा घेतलेला. तुम्ही लिमिट्सचे क्वेश्चन बघितलेत का? हॅव यू सीन लिमिट? इट इज रिटर्न समथिंग ॲज लिमिट एक्सटेंडिंग टू 0, असं काही बुक मध्ये बघितलंय का? असं बघितलं तर तुम्हाला बघावं लागणार आहे. सो दिस एक्सटेंडिंग टू 0 म्हणजे काय की x इज नॉट इक्वल्स टू 0 बट x इज नियरली अबाउट इक्वल्स टू 0. म्हणजे x 0 नाहीये पण तो 0चा खूप खूप जवळ आहे, याचा अर्थ हा होतो. सो हा जो छोटासा चेंज आहे तोच चेंज कशाने दाखवला जातो तर दिस ds ने. तुम्ही लिमिट शिकणार त्याच्यामध्ये पुढे. अभी इतना मत सोचो उसके बारे में. लिमिट मध्ये स्टार्टिंगला असं होतं की का शिकतो म्हणून डोक्याचा खराब करून गेला. केले चेंज केले सगळ्यांनी, स्केलर केलंय. हा येस. अरे इलेक्ट्रिक फील्ड इट इज अ वेक्टर क्वांटिटी ओनली, फ्लक्स इज अ स्केलर क्वांटिटी. तुम्ही काय केलं? इलेक्ट्रिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी. हे बघा इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये फॉर्म्युला थोडी लिहिलेला होता पण इलेक्ट्रिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी. हे मत चेंज करो. इट विल हैव अ मैग्नीट्यूड एज वेल एज डायरेक्शन बट इलेक्ट्रिक फ्लक्स
इलेक्ट्रिक फ्लक्स दिस इज अ स्केलर क्वांटिटी. हे करायचंय तुम्हाला, हेच लिहिलंय का? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्याची डेफिनेशन काय लिहिली आपण, वो चेक करो एक बार. आता तुम्ही सांगा मला काय होईल. फोर्स काय आहे? वेक्टर. चार्ज काय आहे? स्केलर. सो एक वेक्टर आणि एक स्केलरचं काही पण केल्यानंतर रिझल्टंट काय येणार? वेक्टर. मग ते काय आलं पाहिजे? वेक्टर. अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हे पण कसं आहे? दिस इज ऑल्सो अ वेक्टर. वाय? बिकॉज E इज इक्वल्स टू F by Q naught. So this is a vector and this is a scalar. So vector upon scalar resultant काय होईल? वेक्टर. हे तीन गोष्टींचं कळालंय, कोणता स्केलर आहे कोणता वेक्टर आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्स जस्ट रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ फील्ड लाईन्स. म्हणजे कोणत्या पण डायरेक्शन मध्ये जाऊ शकतात. कोणत्या? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. का आपण काय बघितलं होतं? फोर्स ऑन अ मूव्हिंग चार्ज इन अ मॅग्नेटिक फील्ड, राईट. So now today we'll start with force on a current carrying conductor in magnetic field. काल आपल्याकडे एकच चार्ज होता, राईट. आणि तो चार्ज कसा पाहिजे होता आपल्याला? ऍक्सेलरेटेड, मूव्हिंग बट ऍक्सेलरेटेड. Force on a current carrying conductor in uniform magnetic field. Force on current carrying conductor in uniform magnetic field. इथे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बिकम्स इम्पॉर्टंट. मागे दिसतंय का? आज मार्करची इंक पण संपली आहे. काय होईल तुम्हाला याच्यामध्ये? एक्सपेरिमेंट पण होता 10th टेक्स्टबुक मध्ये. यू हॅव स्टडीड दिस. काय होत असते? मी काल पण सांगून गेलो तुम्हाला क्या होता है. अरे जे आठवत असेल ते सांगा. ज्यादा से ज्यादा क्या होगा? गलत हो जाएगा. सुधारने का मौका तो मिलेगा. हाँ, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असं काही शिकलेत. त्याच्यामध्ये काय होतं मग? तुम्हाला हिंट देतो जरा. आता काय काय आठवतंय का? हा हा हा, ते परपेंडिक्युलर असतात. पण मग इथं काय कळतं तुम्हाला? फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. सगळं ते लाईनच सांगतेय. काय होईल? मी लेफ्ट हँड रूल नाही विचारते तुम्हाला. आय एम जस्ट ड्रॉपिंग अ हिंट. सगळे असे करून बसलेत. क्या होगा? करंट कॅरिंग कंडक्टर जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला जाईल, दॅट टू अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, तर तेव्हा काय होईल? इट विल एक्सपिरियन्स अ फोर्स. बस ही स्टेटमेंट लिहायची आपल्याला. लिखो फिर. काय काय लिहिणार? when a current carrying conductor when a current carrying conductor is placed when a current carrying conductor is placed
इन कशामध्ये ठेवायचं आपल्याला, हेडिंग नीट वाचा एकदा, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. काय होईल त्याच्यामध्ये, इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स. म्हणजेच याचा अर्थ काय, एक चार्ज जर एका ठिकाणी स्टेबल असेल तर काय होईल, इट विल क्रिएट अ इलेक्ट्रिक फील्ड अराउंड इट. अशी एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल त्याच्या आजूबाजूला. होईल का, आपण एवढं शिकलोय, राईट. तर जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल तर देअर विल बी नो इफेक्ट. काय सांगितलं मी, जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल तर काय होईल, देअर विल बी नो इफेक्ट. बट आता काय होतंय, वी आर हॅव्हिंग अ करंट कॅरिंग कंडक्टर, राईट. करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत. इलेक्ट्रॉन्स जर फ्लो होतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तर त्याच्यासोबत त्याची इलेक्ट्रिक फील्ड पण फ्लो होतीये का, की इलेक्ट्रिक फील्ड तिथं सोडली आणि पुढे निघून गेला चार्ज, असं होणार आहे का. तर ही चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड कशामध्ये आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. सो याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की अ चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड, a changing electric field in uniform magnetic field काय करते, it experiences a force. ही स्टेटमेंट बन लिया जो तुम्हें ज्यादा हेल्प करेगा. खाली चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड इन युनिफॉर्म, दोघांपैकी कोणतं तरी एक चेंज झालं पाहिजे. यावेळेस काय चेंज होत आहे, इलेक्ट्रिक फील्ड. पुढचेच आपण काय चेंज करणार आहे, मॅग्नेटिक फील्ड. तर तेव्हा काय होणार आपण ते बघू. ओके, त्याच्या पुढच्या स्टेटमेंट मध्ये लिहा खालच्या लाईन वरती, द फोर्स acting on the conductor, the force acting on the conductor is due to, the force acting on the conductor is due to interaction between डॅश करायचं, त्याच्या खाली लिहायचं 1. magnetic field due to current carrying conductor, magnetic field due to current carrying conductor and external magnetic field, sorry and केलंय, and च्या नंतर 2 करा, in that you write that, and नंतर point number 2,
Point number 2, external magnetic field. External magnetic field in which the conductor is placed. In which the conductor is placed. लिहिलं इथपर्यंत. काय लिहिलं एकदा वाचा तर. The force acting on the current carrying conductor is due to interaction between, right? त्याच्यामध्ये 2 पॉइंट्स लिहित आपण. कोणती? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर. आपण हे बघितलं होतं, जर एखाद्या कंडक्टर मधनं करंट फ्लो होतोय तर इट विल प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. त्याच्यानंतर आणखीन काय लिहिलं? सेकंड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इन विच द कंडक्टर इज प्लेस्ड. त्याच्यामध्ये फर्स्ट काय लिहिलं होतं आपण आता बघा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग कंडक्टर. तर आता हा जो करंट फ्लो होतोय त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहे, तेव्हाच करंट फ्लो होईल. जब इलेक्ट्रॉन्स फ्लो होंगे तभी करंट फ्लो होगा. आणि आपण मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की ड्यूरिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वी हॅव स्टडीड दॅट अ चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड इज अ सोर्स ऑफ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. तर बघा आता हा एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे. से दिस इज अ कंडक्टर, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आता फ्लो होत. तर जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील तर आपण इथेच बघितलं त्याच्यासोबत त्याची इलेक्ट्रिक फील्ड पण सोबत जाईल त्या चार्जची. तर व्हेन दॅट इलेक्ट्रिक फील्ड गोज विथ द चार्ज इट क्रिएट्स अ वॅरिंग इलेक्ट्रिक फील्ड. वॅरिंग म्हणजे काय? अ चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल. आणि बिकॉज ऑफ दॅट चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड देर इज अ प्रोडक्शन ऑफ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जोपर्यंत इलेक्ट्रॉन्स फ्लो होत राहतील तोपर्यंतच काय होईल? करंट फ्लो होत राहणार आणि मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस होत राहणार. त्याच्यामुळे आपल्या कंडक्टर मध्ये जेव्हा पण करंट फ्लो होईल इट विल क्रिएट अ मॅग्नेटिक फील्ड. तर आता हा करंटची एक मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आहे. ऍट द सेम टाइम आपण त्याला ऑलरेडी एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेलं आहे. अरे या केसमध्ये ऑलरेडी एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे. सो जेव्हा दोन मॅग्नेट्स एकत्र येणार तर देर विल बी आयदर अ चान्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. अट्रॅक्शन कधी होणार? अनलाईक पोल्स जेव्हा येणार, राईट. आणि हे जे मी सांगतोय कीप दिस इन युअर माइंड फॉर ॲज वेल ॲज फॉर युअर 12th एक्झाम. 12वी 11वी 12वी मध्ये सुद्धा तुम्हाला हे कन्सेप्ट राहतील. तेव्हा हे विसरायचं नाही की मॅग्नेटिक फील्ड का तयार होते का कंडक्टरच्या अवतीभोवती, आणि चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा आपण घेऊन येतो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये तर तेव्हा फोर्स का लागतो? का बरं? कारण तिथे काय होत असते, दोन मॅग्नेटिक फील्ड्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट करत असतात आणि दोन मॅग्नेटिक फील्ड जेव्हा इंटरॅक्ट करतील देयर इज अ चान्सेस दॅट इट विल आयदर अट्रॅक्ट और इट विल रिपेल. समजलंय काय सांगितलं मी आतापर्यंत? ओके, त्याच्या पुढे लिहा आता हेडिंग. हेडिंग नाही, एक लाईन सोडून लिहा. डायरेक्शन ऑफ द फोर्स. डायरेक्शन ऑफ द फोर्स डायरेक्शन ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन. कशावरती डिपेंड करणार आहे सांगू शकता का? कॅन यू टेल मी? डायरेक्शन. आपल्याला डायरेक्शन पाहिजे. किती चार्ज फ्लो होतं दॅट विल डिसाइड द करंट, अँड करंट विल डिसाइड द काय? करंट विल डिसाइड द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. मग आपल्याला इथे काय पाहिजे? डायरेक्शन आपण हे करणार आहे, आपल्याला काय पाहिजे? वी नीड टू थिंग्स, दॅट इज वन द डायरेक्शन ऑफ द करंट अँड सेकंड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. लिखो. वन डायरेक्शन ऑफ करंट and second direction of magnetic field.
तर याच्यासाठी आपल्याला डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड करंट, तर याच्यावरती फोर्स कसा लागेल याच्यासाठी आपल्याकडे काय आहे, वी हॅव काय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फक्त इथे लेफ्ट हँड जो आहे तो फ्लेमिंगचा नाही वापरायचा, तर आपला वापरायचा. राईट, लिहा, हेडिंग टाका, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. त्याच्यामध्ये काय काय यूज करणार आहे आपण, what are we going to use? We are going to use thumb, then index finger and middle finger. And how are these placed? म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणू शकतो मी त्यांना. म्हणजेच काय, एकमेकांसोबत तिन्ही पण परपेंडिक्युलर आहे, जस्ट लाईक अ 3D प्लेन, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. तर थंब काय दाखवतो, पक्का. सो थंब रिप्रेझेंट्स द फोर्स. इंडेक्स फिंगर पक्का, इलेक्ट्रिक फील्ड नहीं है. मैग्नेटिक फील्ड. एंड रिमेनिंग काय आता, हा सॉरी करंट ना, मी इलेक्ट्रिक फील्ड येणार. तो लास्ट वन इज करंट. तर लिहा त्याच्यामध्ये काय काय लिहिणार, द थंब, index finger and middle finger are placed mutually perpendicular. The thumb, index finger and middle finger are placed mutually perpendicular. Where खाली करायचं, one thumb represents force, two index finger represents magnetic field and middle finger represents current. 1 2 3. किंवा असं जरी लिहिलं तरी चालेल, वेअर थंब डॅश फोर्स, इंडेक्स फिंगर डॅश मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर डॅश करंट. लिहिलं. फोर्सला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, एफ ने, मॅग्नेटिक फील्डला बी ने अँड करंटला. सो व्हॉट डज दिस फॉर्म, एफ बी आय. सो असंच लक्षात ठेवायचं, युअर एफ इज युअर थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. सो एफ बी आय, फोर्स, मॅग्नेटिक फील्ड, करंट. मॅग्नेटिक फील्डला जरी लक्षात नाही राहिलं की बीच आहे, तर एफ आणि आय जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी चालेल की दिस इज फोर्स अँड दिस इज करंट. सो तिसरा काय असणार आहे, नेसेसरीली अ मॅग्नेटिक
फील्ड. ओके. इथे आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज केला, मग राइट हँड रूल कुठे यूज करता आठवत आहे? विल स्टडी इट बट मुझे बताओ हा राइट हैंड रूल कभी यूज करते? आने वाला है आगे. हाँ हाय का जे आज आणि ते डिलीटेड. हाँ ठीक है कोई बात नहीं, पढ़ा देंगे. लिया नेक्स्ट हेडिंग टाका. मॅग्नेटिझम. हे समजलंय आता मी काय सांगितलं तर तुम्हाला कि हमने जो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स में पढ़ा था काय चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड इज अ सोर्स ऑफ चेंजिंग मैग्नेटिक फील्ड. सो द चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड जी आहे it is creating a magnetic field and this magnetic field is interacting with the external uniform magnetic field and because of which there is a presence of force. नक्की कळतंय काय सांगतोय की डोक्यावरनं चाललंय? अगर ध्यान देकर सुनोगे, पिछले लेक्चर्स में जो पढ़ा है वो याद करोगे तो पक्का समजेगा. मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं की हे कसं होतं काय होतं. ये क्वांटम फिजिक्स की बात है. क्वांटम फिजिक्स इज नॉट अ पीस ऑफ केक. एंड क्वांटम फिजिक्स डज नॉट फॉलो द यूजुअल लॉज ऑफ फिजिक्स. उसके लिए अलग लॉज है. किसने सुना है व्हाट इज क्वांटम फिजिक्स? कोणाला म्हणजे बाकी काहीतरी येडवाकडं माहिती असेल काय असते, कशाशी रिलेटेड असते, काय असते क्षितिज? वाकिफ कीजिए आपके बाकी के दोस्तों को. हा अरे काही तर वाचलं असेल काय आहे त्याच्यामध्ये. फॉर्म्युल्याने पाहिजे आपल्याला व्हॉट इज एक्झॅक्टली देअर इन क्वांटम फिजिक्स. मग आठवत नाही मग तरी हात वरती करायला. ठीक आहे पुढे लिहा. हेडिंग टाकली मॅग्नेटिझम. आता मॅग्नेटिझमच्या खाली लिहा लॉज ऑफ मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजेच काय आहे? जी प्रॉपर्टी मॅग्नेट दाखवणार आणि जे समोर होणार आपल्याला आपल्या समोर दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिझम. सो मॅग्नेटमुळे काय काय होणार? आयदर दोन गोष्टी चिपकणार किंवा रिपेल होणार. बस हे लिहायचे तुम्हाला. दिस इज कॉल्ड एज मॅग्नेटिझम. नहीं ना, मग डायरेक्ट लिहा लॉज ऑफ मैग्नेटिज्म. सो इफ आई एम स्किपिंग सम पार्ट, सो उसके पीछे कुछ ना कुछ वजह है, ठीक है. आपका भी टाइम वेस्ट होगा, एनर्जी भी वेस्ट होगी. क्या है सगळ्यात पहिला लॉ? क्या लगता है आपको? जो आप सोच रहे हो वही पहला लॉ है. क्या है? चार्जेस येणार इथे लाइक पोल्स, पण उसके पहले भी कुछ आता है. क्या है कि पोल्स ऑलवेज एग्जिस्ट इन पेयर्स, दैट इज नॉर्थ पोल एंड साउथ पोल. दे आर लाइक हम बने तुम बने एक दूसरे के लिए, है ना. लिहा त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट, मैग्नेटिक पोल्स ऑलवेज एग्जिस्ट इन पेयर. मैग्नेटिक पोल्स ऑलवेज एग्जिस्ट इन पेयर. IE means what? That is कोणते पोल्स? नॉर्थ एंड साउथ पोल. लिहिलंय. एंड नाउ कम्स द सेकंड पॉइंट, म्हणजे एक एक एक. बट व्हाट डज दिस लॉ मीन?
याच्यावरती क्वेश्चन काय विचारला जाईल तुम्हाला, तर वेन एव्हर विल ब्रेक अ मॅग्नेट, तर साऊथ पोल आणि नॉर्थ पोल वेगळा होऊन जातो का? नाही, दे विल ऑलवेज एक्झिस्ट इन पेअर्स ओनली. स्मॉलेस्ट मधला स्मॉलेस्ट मॅग्नेट जरी आपण कन्सिडर केला किंवा लार्जेस्ट मधला लार्जेस्ट मॅग्नेट, इट विल ऑलवेज हैव अ काय, नॉर्थ पोल एंड साउथ पोल. अगर बड़े मैग्नेट को छोटा भी किया जाए तो उसका नॉर्थ पोल और साउथ पोल कभी भी अलग नहीं होगा. एंड दीज आर द क्वेश्चंस व्हिच आर आस्क्ड इन योर प्रीवियस ईयर क्वेश्चंस. ओके, देन राइट डाउन द सेकंड लॉ, जो तुम पहले बोल रहे थे. काय, लाइक पोल्स काय करतात, रिपेल इच अदर. लिहा, लाइक पोल्स रिपेल इच अदर वाइल काय होणार पुढे, अनलाइक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. आणि याच्यावरनं ना केमिस्ट्रीची आणखीन एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कोणती, लाइक डिझॉल्व्स लाइक अँड लाइक नेवर डिझॉल्व्स अनलाइक. म्हणजे काय की पोलार सॉल्वेंट dissolves polar solutes only. हे लक्षात ठेवायचं. मला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जाईल, वॉटर काय आहे, पोलार आहे, आणि NaCl काय आहे. मी मला सांगितलं होतं पोलार सॉल्व्हेंट्स कोणते असतात, त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट असतो, इट ऑलवेज कन्सिस्ट ऑफ अ आयोनिक बॉन्ड. पोलार म्हणजे कोणता, आपण डायपोल शिकलो होतं, अरे डायपोल सीखे थे क्या, तेव्हा आपण शिकलो होतो NaCl, इकडे प्लस असतंय इकडे मायनस असतंय. पाण्यामध्ये टाकल्यानंतर हायड्रोलायसिस सगळं सांगितलं होतं केमिस्ट्रीचं, पण आठवतंय काही. सो पोलार सॉल्व्हेंट म्हणजे ते सॉल्व्हेंट ज्याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे पोल्स मिळणार, मीन्स आपल्या इथे राहील एक पॉझिटिव्ह पोल अँड एक निगेटिव्ह पोल फॉर द टाइम बिंग. सो पोलार सॉल्व्हेंट म्हणजे ज्याच्यामध्ये आता आपण वॉटरमध्ये काय होणार, विल हॅव H+ आयन्स अँड O- आयन्स. सो यहाँ पे भी वाटर भी पोलार है. ओके, बट वाटर इज कॉल्ड एज यूनिवर्सल सॉल्वेंट. व्हाई, ऐसा क्यों? वाटर एक्ट्स लाइक पोलार because of its positive and negative ions, but it also acts like a non-polar. Why? Because of the hydrogen bonding present in water. हे हायड्रोजन वॉटर मध्ये स्ट्रॉन्ग हाइड्रोजन बॉन्ड असतो, हे लक्षात ठेवा. केमिस्ट्री में हर जगह यही लिखोगे. आणि माझे हे वाक्य लक्षात ठेवा की केमिस्ट्री मध्ये जिथे कुठे पण वॉटर येईल, 90% of the time the reason will be because of the strong hydrogen bond in water. काही नाही समजलं काय रिझन आहे, हेच लिहून यायचं. 90% ऑफ द चान्सेस आर देअर की इट विल बी करेक्ट. केमिस्ट्री मध्ये माझा रामबाण उपाय लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट रीडिंग टाका था टाइप्स ऑफ मैग्नेट्स.
आणि मी जे सांगतोय काही जर नाही समजलं तर याचा अर्थ हाच आहे की पुढे जाऊन काही गोष्टी समजणार नाहीये. ठीक आहे, तर जिथे काही नाही समजलं तिथे काय लिहून यायचं, जे मी सांगतोय तुम्हाला, बिकॉज दीज आर द ओनली हॅक्स विच आय यूज्ड टू यूज ड्यूरिंग माय 12th, बट मेरा पेपर ही नहीं हुआ. टाकलेडिंग टाइप्स ऑफ मॅग्नेट्स. कोणते टाइप्स ऑफ मॅग्नेट्स असतात? No, there are two types of magnets. One is a natural magnet. Taka heading 1, natural magnets. It is a ore of iron. Fe2O3. Fe2 ने ना Fe3O4 है, ये कौन सा फॉर्मूला लाया है नवीन पता नहीं. Fe3O4, सॉरी, Fe3O4. नॅचरल मॅग्नेट काय असतंय? इट इज अ ओर ऑफ आयन. ओर म्हणजे काय? हा, रॉ मटेरियल फ्रॉम विच द मेन एलिमेंट कॅन बी ऑब्टेन्ड. केमिस्ट्री मध्ये शिकले ना पार्ट 2 मध्ये, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स मध्ये काय होतं तुम्हाला? हा, बोरॅक्स. बोरॅक्स पासून काय भेटतं? येस. अजून काय काय शिकले? हा, सिनाबार पासून काय भेटतं? सब ढूंढ के लाओ. अभी नहीं, अभी मुझे भी याद नहीं. हाँ, लीला. A natural magnet is a ore of iron Fe3O4. Example, magnetite of Lordstone. स्पेलिंग बघा काय आहे. Magnetite of is a natural magnet. डायरेक्ट क्वेश्चन विचारेल तुम्हाला कि ये क्या है. सो दिस इज अ नॅचरल मॅग्नेट. राईट डाऊन द सेकंड. ऍज काय होणार? नॅचरलच्या अपोजिट काय असतंय? येस, आर्टिफिशियल मॅग्नेट. हे कसं असेल? इट इज प्रिपेअर्ड आर्टिफिशियली, as the name suggests. एक्झाम्पल याचे काय येणार? हा, येस, लिखो. बार मैग्नेट, इलेक्ट्रोमैग्नेट. बार मैग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट. त्याच्यानंतर हॉर्स शू मॅग्नेट. आणि एक पॉइंट लिहा स्टार करून. अ फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट, a freely suspended magnet, a freely suspended magnet always aligns itself,
A freely suspended magnet always align ची स्पेलिंग काय? ALIGN aligns itself into north south direction, into north south direction. ठीक आहे. आता अर्थचं जे नॉर्थ पोल आहे, व्हॉट आय एम सेइंग, अर्थ लाईक नॉर्थ पोल आहे, अर्थ लाईक साऊथ पोल आहे, अर्थ ऑल्सो ऍक्ट्स लाईक अ मॅग्नेट, एवढं माहिती आहे. सो अर्थच्या नॉर्थ पोल कडे मॅग्नेटचा कोणता पोल राहील? अरे बताओ, का नॉर्थ पोल? कोणाला वाटतं नॉर्थ पोल जाईल? वे नॉर्थ पोल है, ऊपर नॉर्थ पोल है तो नॉर्थ पोल ऊपर जाना चाहिए ना. असं का बरं? असं उलट का बरं दाखवणार? हा ना, तर मग नॉर्थ पोल आहे तर मॅग्नेटचा पण नॉर्थ पोल नॉर्थ कडे दिसला पाहिजे ना आपल्याला. सो मॅग्नेटचा साऊथ पोल विल शो अस द नॉर्थ पोल ऑफ द अर्थ. का बरं? बिकॉज लाइक पोल्स रिपेल ईच अदर एंड अनलाइक पोल्स अट्रैक्ट ईच अदर. सो अर्थ का नॉर्थ पोल मैग्नेट के साउथ पोल को अट्रैक्ट करेगा. त्याच्यामध्ये लिहा पुढे. The south pole of Earth's magnet, the south pole of Earth's magnet कुठे असायला पाहिजे? is towards Earth's north. आणि खालच्या लाईन वरती लिहायचं while काय? आता उलटा. पहिले काय लिहिलं? साऊथ पोल ऑफ अर्थ्स मॅग्नेट इज टुवर्ड्स अर्थ्स नॉर्थ. आता काय लिहिणार? नॉर्थ पोल ऑफ अर्थ्स मैग्नेट इज टुवर्ड्स अर्थ साउथ. लिखो जल्दी से. लिहिलंय? आणि हे विसरायचं नाही. यूपीएससी मध्ये यालाच गोलमोल करून प्रश्न विचारेल की आपल्या मॅग्नेटचा जो नॉर्थ पोल आहे, आपल्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल विल शो अस द साऊथ पोल ऑफ द अर्थ. आणि अर्थचा साऊथ पोल कुठे आहे? अर्थच्या नॉर्थ पोल वरती. अर्थच्या मॅग्नेटचा साऊथ पोल काय सांगतोय मी? अर्थच्या मॅग्नेटचा साऊथ पोल. अर्थ ऑल्सो ऍक्ट्स लाईक अ मॅग्नेट. सो अर्थच्या मॅग्नेटचा साऊथ पोल इज ऑन द अर्थ्स नॉर्थ पोल. है ना मज्जा. आणि इथूनच यूपीएससी प्रश्न विचारतात. हा कोणाचा पेन आहे? मला का फेकून मारला? पळाला.
बापरे, काय सांगितलं मी? अर्थचा जो मॅग्नेटिक नॉर्थ पोल आहे, जो मॅग्नेटिक नॉर्थ पोल आहे तो कुठे आहे? तो साऊथला आहे. कशाच्या? अर्थच्या साऊथला. आणि अर्थचा मॅग्नेटिक साऊथ पोल कुठे आहे? येस. आता समजलंय लिहिल्याच्या नंतर? हा पक्का? हे असं लिहा एकदा तुम्ही तुमच्या बुक मध्ये पण, नाही तर एक्झाम मध्ये पुन्हा गडबड करून येणार. आय नो. आणि होते इथे गडबड. इट्स ऑब्वियस, इट्स कन्फ्युजिंग. Write down the next heading as electromagnets. So we'll discuss about electromagnets and then we'll end the lecture. काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेट्स? तुम्ही शिकून आले शाळेतून. आता म्हणू नका डिलीटेड होतं. बताओ काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेट्स? आठवतंय काही? त्या इलेक्ट्रोमॅग्नेटची स्ट्रेंथ कशी वाढवायची? हा. नेक्स्ट पुढे काय आहे? सापडलं का? काय आहे मग सांगा. शाळेतलं शिकलेलं सगळं वाया गेलं है ना. गई भैंस पाणी में, इतकं सगळं शिकून. अरे सांगा पटकन काय आहे. हा अरे वाचून तर सांगा काय आहे. Now explain. Temporary strong magnet is made from a piece of soft iron. हा म्हणजे तेच वापस सांगायचं. काय करणार आहे आपण याच्यामध्ये? वी विल हॅव अ काय आयन रॉड समजा, वॉट एव्हर यू कॅन इमॅजिन. या आयन रॉडला काय करायचंय आपल्याला? विल वाइंड इट विथ अ कॉपर वायर. हे गायची सोती काढणं गद्दारी झाली. आणि याला कशाशी कनेक्ट करायचं आपल्याला? काय करायचंय मला इकडे सांगा एकदा. विल कनेक्ट इट टू अ बॅटरी. आणि मग काय होणार आहे? Now it will start acting like a magnet, and this phenomena is called as a electromagnetism, and this formation is called as
इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय? मीन्स इट इज द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, राईट. त्याच्या अगोदर ही डायग्रामनी बनवायची आहे, ही डायग्राम नका बनवू. आय विल गिव्ह यू सम बेटर डायग्राम. तर आपण अगोदर अशी कॉईल बनवली होती फक्त, त्याच्यामध्ये आपण रॉड नव्हता टाकला, तेव्हा काय झालं होतं? सोलिनॉइड झालं होतं. सो सोलिनॉइड के अंदर एक रॉड डाल दिया तो क्या होगा? इट विल कन्वर्ट इटसेल्फ इनटू इलेक्ट्रोमॅग्नेट. सोलिनॉइड मध्ये काय होतं? मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड द सोलिनॉइड किती होती? आणि इनसाइड द सोलिनॉइड युनिफॉर्म. आणि त्याचा फॉर्म्युला काय होता? चेक करा, करो जल्दी से चेक करो. म्यू नॉट एन इंटू आई. तर depending upon that formula, can you tell me what are the factors which will affect the magnetic field? मॅग्नेटिक फील्ड जी आहे इनसाइड द सोलिनॉइड ती आपण कशाने कंट्रोल करू शकतो? आणखीन नंबर ऑफ टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स वाढवल्यावर काय होणार? इट विल क्रिएट मोर मॅग्नेटिक फील्ड. आणि करंट वाढवल्यानंतर पण काय होणार? इट विल क्रिएट अ स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड. नाउ ड्रॉ दिस डायग्राम. दिसतंय ना? पटकन करा. अरे स्केल पेन्सिल कशाला पाहिजे याच्यासाठी? पटकन 2 लाईन मारल्या, कॉईल फिरवली, गार 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 गार, झालं इलेक्ट्रोमॅग्नेट तयार. झाली डायग्राम बनवून. Now write down an electromagnet. हेडिंग टाकली ना इलेक्ट्रोमॅग्नेट? अरे टाकली ना हेडिंग? तो उसमें लिखो अभी एन इलेक्ट्रोमैग्नेट क्या है? इज अ सोलेनॉइड. इलेक्ट्रोमैग्नेट ही हमारा सोलेनॉइड है. दैट अटेन्स ATTAINS. अटेन्स म्हणजे काय? प्राप्त करणे, मिळवणे. दॅट अटेन्स मॅग्नेटिझम ड्यू टू फ्लो ऑफ करंट. आणि हे कोणत्या प्रिन्सिपल वरती वर्क करतंय? इट वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ द नेम ऑफ आवर चॅप्टर. काय आहे आपल्या चॅप्टरचं नाव? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. लिहा त्याच्यामध्ये काय लिहिणार? इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि आपण कंडक्टर मध्ये पण बघितलं, व्हेनेवर अ करंट विल फ्लो थ्रू अ कंडक्टर इट विल प्रोड्यूस
काय? इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ, आता चॅप्टरचं नाव काय आहे ते शोधायचं आणि लिहायचं. त्याच्यानंतर लिहा द मॅग्नेटिक इफेक्ट. द मॅग्नेटिक इफेक्ट remains, the magnetic effect remains only till the current is passing through the solenoid. आणि त्याच्यामधलं मेटल आहे ते कोणतं आहे? इट इज अ सॉफ्ट आयर्न. तुम्ही जे हे लिहिलंय, डायग्राम बनवली आहे, तिथेच मेन्शन करा की दिस इज अ सॉफ्ट आयर्न. आणि इसके ऊपर भी क्वेश्चन पूछेगा कभी कभी यूपीएससी. व्हाट इज अ मेटल यूज्ड टू वाइंड द वायर अराउंड. कशाच्या अराउंड वायर बांधणार आपण? सॉफ्ट आयर्न. Okay, so today we'll stop over here. आणि हाँ, हे अगर एक मैग्नेट है तर मग याचा आपण नॉर्थ पोल आणि साउथ पोल कसा डिसाइड करणार? हाँ, द सेम थिंग विच वी डिड इन सॉलिनॉइड. सॉलिनॉइड मध्ये कसं काढलं होतं आपण? अँटी क्लॉकवाइज कोणतं होतं? नॉर्थ पोल आणि क्लॉकवाइज वॉज साउथ. राइट. सो याचा आपण अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये जेव्हा करंट फ्लो होणार तेव्हा कोणता असणार? ज्या साइडने आपल्याला करंट दिसतोय की अँटी क्लॉकवाइज फिरतोय, दॅट विल बिकम आवर नॉर्थ पोल. राइट.